सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बसलो. महाविकास आघाडीचे सर्व त्या ठिकाणी मान्यवर आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे मनसे, आडमासांचा पक्ष, हे सगळे पक्ष आले होते आणि त्यामध्ये पाठिंबा दिला वंचितने आणि स्वतः समाजवादी पार्टीने की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही तुम्हाला साथ देतो. आणि म्हणून सगळे मिळून त्या ठिकाणी जोरात मीटिंग झाली. सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी लढायचं आणि सगळ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी आपले जे निवडून येणारे उमेदवार त्यांच्याच नावं द्यायचे असं ठरलं. आता 2-4 वेळेस त्यांच्या बैठका आहे. आपल्या जिल्हा प्रमुखांच्या जे जिल्हा प्रमुख बाकी पदाधिकारी असतील त्यांच्याकडे पोहोचली आणि ते होईल सगळं. महाविकास आघाडी जर झाली होणार आहे तर त्याचा थेट फायदा हा पक्षाला होईल, सर्व पक्षाला होईल? नाही, तो महाविकास आघाडीला होईल. त्यातल्यात आपल्या पक्षाला चांगले रिझल्ट आहेत आपल्या पक्षाचे. शिवसेना उद्धव बाळासाहेबांचे ठाकरेंचे चांगले रिझल्ट आपल्याकडे येऊ शकतात. अशी काय कोणती काढणी असेल की उमेदवार देताना त्यांच्याकडे काय बघितलं जाईल? नाही, आता उमेदवार तसे बरेच यायला लागलेत, परंतु आता त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे सगळं आमच्या शिस्तीप्रमाणे त्यांना बोलू, त्यांचे इंटरव्ह्यू घेऊ, काय करू शकता की नाही करू शकता त्यांना विचारू आणि मग त्या ठिकाणी डिक्लेरेशन आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या आणि उद्धव साहेब डिक्लेअर करतील. लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचे.